आवाज विधिमंडळामध्ये बुलंद केला अशी आपल्या सर्वांचे नेते सन्माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज छत्रपती संभाजीनगर शहराच्या या पक्षामध्ये आपल्या पक्षाचे छत्रपती संभाजीनगर मध्ये औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय सुधाकर भाऊ शिंदे ज्यांनी पक्षामध्ये असताना आम्ही 8 ते 10 कार्यकर्त्यांच्या सोबत सुरुवात करत असताना आपण बघितलं असेल तो आक्रोश मोर्चा झाला। त्याचं नेतृत्व करत असताना सुधाकर भाऊंनी त्याचप्रमाणे प्रहार अपंग दिव्यांग क्रांती आंदोलनाचे आमचे नेते सन्माननीय जिल्हाध्यक्ष शिवाजी भाऊ गाडे लाखो जनसमुदायामध्ये आंदोलन करत असताना आज आमचे मित्र ज्यांनी कामगार आघाडीचं काम करत असताना शेकडो कामगारांना न्याय दिला असे ऍडव्होकेट जावेद मिर्झा, युवा नेतृत्व शेख सुमेर भैया, पटकारे साहेब, आमचे दिनेश भाऊ शिंदे, त्याचप्रमाणे जोगेश्वरीतून अनिल कौमीद आणि राहुल भाऊ खंडागळे या प्रमुख सेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या बुडावर लाथा मारून बच्चू कडू साहेबांचं नेतृत्व स्वीकारून त्यांनी आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला। त्यांचं इथे आम्ही अभिनंदन करतो आणि आपण देखील टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे। यांनी तसेच जोगेश्वरीचे अनिल महिंद, राहुल खंडागळे, दिनेश शिंदे आणि आमचे नेते शेख सुमेर यांनी सर्वांनी प्रवेश केलेला आहे। आपण बघताय की झेंड्याच्या राजकारणावर सुरू असलेल्या या पक्षांच्या बुडावर लाथ मारून आज जो अजेंड्यावर काम करतो अशा बच्चू भाऊच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्षामध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांचे जुने पक्ष सोडून आमच्याकडे प्रवेश केलेला आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाची ताकद आम्ही या बाकीच्यांना दाखवून देणार आहोत आणि या माध्यमातून इशारा देखील देतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून, जर शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगांचे प्रश्न, मराठवाड्यावर झालेला अन्याय 16 तारखेपर्यंत संपवून आमच्यासोबत जर चर्चेला मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला नाही तर 16 तारखेला तीव्र आंदोलन आम्ही राज्य सरकार आणि प्रशासनाच्या विरोधात करणार आहोत। ही सुरुवात आहे आणि लवकरच छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठमोठे पदाधिकारी जे आमच्या संपर्कात आहेत ते देखील बच्चू भाऊच्या नेतृत्वात प्रवेश करणार आहे।